Screen is visible. Yes, ma'am. आता आपण काय बघूयात, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन फार्माकोपिया. सायलेंट फीचर म्हणजे काय, इथून आपलं लेक्चर स्टार्ट आहे. सायलेंट फीचर म्हणजे काय, तर जे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा नाही म्हणता येणार, त्याच्यामध्ये काय गुणधर्म आहेत. सायलेंट फीचर म्हणजे काय, तर गुणधर्म म्हणजे फर्स्ट एडिशन मध्ये आयपीच्या इंडियन फार्माकोपिया, आता आपण काय आपले जे काही फार्माकोपिया होते, इंडियन, ब्रिटिश, यूएसपी, देन NF होता, देन एक्स्ट्रा फार्माकोपिया, हे मेन पार्ट आपले संपले. आता आपण काय स्टार्ट करणार आहोत, तर सायलेंट फीचर ऑफ अ इंडियन फार्माकोपिया. आपण इंडियन फार्माकोपिया बघितला, तर त्याचे सायलेंट फीचर काय आहेत, म्हणजे प्रत्येक एडिशन मध्ये त्यांनी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍड केली किंवा कोणती इन्फॉर्मेशन त्यांनी ओमिट केली म्हणजे काय, एक्झिट केली, आणि कोणती इन्फॉर्मेशन ऍड केली हे आपल्याला लक्षात येण्यासाठी हे काय आहेत, तर सायलेंट फीचर्स आहेत. सायलेंट फीचर ऑफ अ फार्माकोपिया हा वेगळा पॉइंट आहे. आतापर्यंत आपण जे काही बघितलं, तर ते सगळे फार्माकोपिया होते, अदर कंट्रीचे पण आणि इंडियाचं पण आपण बघितला. देन आता आपण काय बघतोय, तर सायलेंट फीचर ऑफ अ इंडियन फार्माकोपिया. समजलं का हा आपण काय पॉइंट बघतोय. आपले फार्माकोपिया जे होते, तर ते एक्स्ट्रा फार्माकोपिया पर्यंत संपले. आता आपण काय बघतोय, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन फार्माकोपिया. जी काही आपली इंडियन फार्माकोपिया आहे, म्हणजे आपली जी आयपी आहे, तर त्याचे आपण सायलेंट फीचर बघतोय. तर इंडिया silent feature of a Indian pharmacopoeia. The term silent feature is defined elements that distinguish one target from the another. ह्याचं मीनिंग काय आहे, द टर्म सायलेंट फीचर म्हणजे जे काही टर्म सायलेंट फीचर आहे, ते काय डिफाईन करतं, दॅट डिस्टिंग्विश वन टार्गेट फ्रॉम द अनदर. एखादं जर आपलं, आता ही फर्स्ट एडिशन आहे, फर्स्ट एडिशन सेकंड एडिशन पेक्षा काय वेगळी आहे, म्हणजे फर्स्ट एडिशन मध्ये असं काय आहे जे की सेकंड एडिशन मध्ये नाहीये, किंवा सेकंड एडिशन मध्ये जे असं आहे, तर ते फर्स्ट एडिशन मध्ये नाहीये. समजलं का सायलेंट फीचर म्हणजे काय, ज्या एडिशन मध्ये जी इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍड केली, तर ते असे आपण वन बाय वन बघूयात. फर्स्ट एडिशनचे कोणते आहेत. इंडियन फार्माकोपीच्या एडिशन किती आहेत आठवते? 8. हा, 8 एडिशन आहेत इंडियन फार्माकोपीच्या. तर ती प्रत्येक एडिशन मध्ये काय एक्स्ट्रा आहे किंवा त्याचं फीचर काय आहे, ती का म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन ऍड केलं म्हणून त्याला नवीन एडिशन असं नाव दिलं. मग ते जे काही वेगळं कॅरेक्टर आहे त्या एडिशनचं, तर ते आपण वन बाय वन बघूयात. कुणाचं, तर इंडियन फार्माकोपियाचं. देन हे त्यांनी तेच सांगितले, एलिमेंट्स दॅट डिस्टिंग्विश वन टार्गेट फ्रॉम द अनदर. म्हणजे एक टार्गेट म्हणजे कोण, तर ही फर्स्ट एडिशन किंवा प्रत्येक एडिशन ती दुसऱ्यापेक्षा कशी वेगळी आहे किंवा त्यामध्ये काय आहे हे आपण आता बघूयात. देन फॉलोइंग आर द सम इम्पॉर्टन्स डिस्टिंग्विश फीचर्स ऑफ ईच एडिशन इन अ आयपी. मग आपण वन बाय वन बघूयात काय आहे. तर फर्स्ट एडिशन मध्ये काय एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे किंवा फर्स्ट एडिशन मध्ये असं काय नवीन आहे, तर ते आपण बघूयात. The title of monographs have been given in the Latin language. Abbreviated titles for use in the prescription have been given immediately below the Latin language, and the English title has also given below at the abbreviated title. Okay, इथं काय सांगितले तुम्हाला, तर the title of a monograph have been given in the Latin language.
म्हणजे जी काही लॅटिन लँग्वेज आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, जे मोनोग्राफचे टायटल्स आहेत आपल्या फर्स्ट एडिशन मध्ये जे काही मोनोग्राफ्स आहेत तर त्याच्या जे टायटल असतील तर ते कोणत्या लँग्वेज मध्ये दिलेत त्यांनी, तर लॅटिन लँग्वेज मध्ये. देन ॲब्रिव्हेटेड टायटल म्हणजे मोनोग्राफचं जे काही मेन हेडिंग आहे त्याच्यामध्ये जे काही सब हेडिंग आहे, ॲब्रिव्हेटेड टायटल म्हणजे जे काही सब हेडिंग आहे, ॲब्रिव्हेटेड टायटल्स फॉर यूज इन द प्रिस्क्रिप्शन म्हणजे जे काही प्रिस्क्रिप्शन डॉक्टर्स जे काही देत आहेत प्रिस्क्रिप्शन मध्ये तर त्याचं जे सब टायटल आहे हॅव बीन गिवन इमिजिएटली बिलो द लॅटिन टायटल. म्हणजे मोनोग्राफ कोणत्या टायटल मध्ये दिलेला आहे तर लॅटिन मध्ये. ज्याचं ते सब टायटल आहे जे की प्रिस्क्रिप्शनला यूज होतं ते कशामध्ये त्यांनी दिलंय, तर म्हणजे जे सब टायटल आहे ते त्यांनी काय केलं, इमिजिएटली बिलो द लॅटिन लँग्वेज म्हणजे जे काही त्यांनी मेन हेडिंग दिलंय मोनोग्राफचं ते लॅटिन लँग्वेज मध्ये दिलंय आणि जे काही सब हेडिंग आहे प्रिस्क्रिप्शन साठी यूज होतं ते त्यांनी काय केलं त्याच्या खाली त्यांनी दिलेलं आहे, हे फक्त त्यांनी सांगितलंय. आणि द इंग्लिश टायटल हॅज ऑल्सो गिवन बिलो द ॲब्रिव्हेटेड टायटल म्हणजे जे काही त्यांनी ॲब्रिव्हेटेड टायटल दिलेलं आहे सेकंड पार्ट मध्ये त्यांनी काय करणार, ॲब्रिव्हेटेड टायटल देणार लॅटिन लँग्वेजच्या इमिजिएटली खाली. आणि देन त्यांनी काय केलंय, इंग्लिश टायटल जे आहे इंग्लिश वर्ड मध्ये जे काही टायटल आहे तर त्यांनी काय केलंय, ॲब्रिव्हेटेड टायटलच्या खाली त्यांनी दिलेलं आहे. समजलं का, फरक लक्षात आला? 3 टायटल आहे तिथं. फर्स्ट टायटल आहे तर ते कोणत्या लँग्वेज मध्ये आहे, लॅटिन लँग्वेज मध्ये. देन त्याच्यानंतर ॲब्रिव्हेटेड टायटल म्हणजे काय, सब टायटल आहे फॉर युज्ड इन द प्रिस्क्रिप्शन जे की कुठे यूज होतं, डॉक्टरांनी जे काही प्रिस्क्रिप्शन दिले त्याच्यामध्ये यूज होतं. हॅव बीन गिवन इमिजिएटली बिलो द लॅटिन टायटल म्हणजे जे काही ह्यांनी लॅटिन टायटल दिलंय त्याच्या खालीच त्यांनी काय केलंय, ॲब्रिव्हेटेड टायटल दिलंय. देन द इंग्लिश टायटल, मग आता आलं इंग्लिश टायटल. द इंग्लिश टायटल हॅव बीन ऑल्सो बी गिवन बिलो द ॲब्रिव्हेटेड टायटल म्हणजे जे काही ह्याने ॲब्रिव्हेटेड टायटल आहे जे काही सब टायटल आहे त्याच्या खाली त्यांनी काय केले, इंग्लिश टायटल दिले. समजलं? फर्स्ट एडिशन मध्ये Yes, काय आहे, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. देन Yes. आपण नेक्स्ट बघू. All statements contained in the individual monographs have been considered as a constitute standards for the official substance. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, ऑल स्टेटमेंट्स कंटेन्ड इन द इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ म्हणजे जे काही मोनोग्राफ आहेत त्याच्यामध्ये जे काही त्यांनी स्टेटमेंट दिले, स्टेटमेंट म्हणजे काय, जे काही त्यांनी लिहिलेलं आहे त्या मोनोग्राफ अंडर तर ते काय आहे, हॅव बीन कन्सिडर म्हणजे ते काय कन्सिडर केलं जातं तर स्टँडर्ड्स फॉर द ऑफिशियल सबस्टन्स म्हणजे जो काही सबस्टन्स आहे आपला तर त्याच्यासाठी जे काही ऑफिशियल स्टँडर्ड्स आहेत तर ते आहेत म्हणून त्यांनी स्टेटमेंट ठरवलं. तर ऑल स्टेटमेंट्स कंटेन इन द इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ्स म्हणजे जे काही मोनोग्राफ्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिलेत तर ते स्टँडर्ड्स आहेत कुणाचे, ऑफिशियल सबस्टन्सचे. ऑफिशियल सबस्टन्स म्हणजे काय तर तो आपला ड्रग म्हणजे आपला जो मेन ड्रग आहे ज्या ड्रगचा मोनोग्राफ आहे ते. समजलं? जे काही मोनोग्राफ मध्ये जे काही स्टेटमेंट्स आहेत आपल्या आयपी मध्ये मोनोग्राफ आहे, आठवते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. तर जे काही त्या मोनोग्राफ मध्ये जे त्यांनी स्टेटमेंट दिले, स्टेटमेंट म्हणजे काय तर सेंटेन्स दिलेत तर ते कशाचे स्टँडर्ड्स आहेत म्हणून सांगितले, ते स्टँडर्ड स्टेटमेंट्स आहेत असं त्यांनी सांगितलंय. कुणाचे तर ऑफिशियल सबस्टन्स. ऑफिशियल सबस्टन्स म्हणजे काय तर तो आपला ड्रग असणार आहे. समजलं? Yes, ma'am. Yes, हाँ. ma'am. A list of preparation has been given at the end of the sum of the monograph म्हणजे जे काही मोनोग्राफ्स आहेत त्याच्या
एंडला त्यांनी काय केलं, लिस्ट ऑफ प्रिपरेशन दिली. म्हणजे एखादा आपला ड्रग असेल तर त्याच्या एंडला त्यांनी काय केलं, लिस्ट ऑफ प्रिपरेशन म्हणजे जी काही प्रोसिजर आहे, लिस्ट दिली प्रिपरेशनची. तो ड्रग कसा तयार झाला त्याचं जे प्रिपरेशन आहे तर ते त्यांनी कुठं दिलं, तर लास्टला दिलं मोनोग्राफच्या. समजलं फर्स्ट एडिशन मध्ये काय त्यांनी केलंय? Yes, ma'am. हा, doses are expressed both in metric system and as well as the English system. जे काही डोसेस आहेत, डोस म्हणजे काय, तर आपण एखाद्या पेशंटला किती प्रमाणात डोस देतो, म्हणजे पेशंट किती डोस मध्ये मेडिकेशन घेतो. डोस म्हणजे काय, तर पर्टिक्युलर आता आपण म्हणतो 1 टीस्पून केमिकल औषध घ्या किंवा 1 गोळी घ्या, 2 गोळी घ्या. तर ही जी काही क्वांटिटी आहे, एक गोळीचं किंवा एक टॅबलेटचं, 2 टॅबलेटची जे काही डोस आहे तर त्याला काय म्हणायचं, तर डोस. डोसेस आर एक्सप्रेस्ड बोथ इन मॅट्रिक सिस्टीम ऍज वेल ऍज इंग्लिश सिस्टीम. तर हे जे काही डोस आहेत, ml मध्ये 5 ml घ्या, 10 ml घ्या, 15 ml घ्या, आपण हे सांगतो. तर ते त्यांनी काय केले, मॅट्रिक सिस्टीम और इंग्लिश सिस्टीम मध्ये दिलेत. मॅट्रिक सिस्टीम ऍज वेल ऍज म्हणजे मॅट्रिक सिस्टीम मध्ये पण दिलेत आणि इंग्लिश सिस्टीम मध्ये पण दिलेत डोस. देन द वेट्स अँड मेजर्स. वेट्स म्हणजे काय, तर वजन, आणि मेजर्स म्हणजे काय, मेजरमेंट. ml, 10 ml, 15 ml, 13 ml आपण जे काही मेजर करतो तर ते मेजर्स. आणि वेट म्हणजे काय, तर आपण केजी मध्ये वगैरे वेट करतो किंवा ग्राम मध्ये वेट करतो. तर ग्रामचे जे काही वेट्स असतील आणि मेजर्स हॅव बीन गिवन इन द मॅट्रिक सिस्टीम. मग ते कशामध्ये दिले त्यांनी, तर मॅट्रिक सिस्टीम मध्ये दिलेत. समजलं? Yes, ma'am. मी अजून एकदा तुम्हाला सांगते काय आहे ते. हा, फर्स्ट एडिशन मध्ये काय आहे, द टायटल, जे काही मोनोग्राफचं टायटल आहे तर ते कशामध्ये दिले त्यांनी, लॅटिन लँग्वेज. हा, तर ते लॅटिन लँग्वेज मध्ये दिले. आणि जे काही ॲब्रिव्हेटेड टायटल आहे तर ते त्यांनी काय केलं, लॅटिन लँग्वेजच्या खाली दिलं. हा. देन जे इंग्लिश टायटल आहे ॲब्रिव्हेटेड टायटलच्या खाली दिलं त्यांनी. समजलं? हे जे फर्स्ट एडिशन मध्ये मी जे आता तुम्हाला जे सांगते, हा फॉर्मॅट, हे त्या बुक मध्ये कसं आहे, फर्स्ट एडिशन मध्ये त्यांनी कसं प्रिंट केलंय तर ते तिथे त्यांनी दिलंय. म्हणजे समजलं का, फर्स्ट एडिशन मध्ये सायलेंट फीचर मध्ये काय आहे, बुक कसं प्रिंट केलंय त्यांनी, तर त्याची इन्फॉर्मेशन सायलेंट फीचर मध्ये दिलेली आहे. देन ऑल स्टेटमेंट्स कंटेन इन द इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ्स. म्हणजे जे काही मोनोग्राफ्स मधले जे काही सेंटेन्स होते, स्टेटमेंट म्हणजे काय, तर सेंटेन्स हॅव बीन कन्सिडर ऍज अ कॉन्स्टिट्यूट स्टँडर्ड्स. म्हणजे ते स्टँडर्ड्स आहेत किंवा ते करेक्ट आहेत, फर्म आहेत. कशासाठी, फॉर ऑफिशियल सबस्टन्स. जे काही ऑफिशियल सबस्टन्स आहे, आपला ड्रग आहे, त्याच्यासाठी ते स्टेटमेंट कन्फर्म आहेत किंवा करेक्ट आहेत हे त्यांनी सांगितले. A list of preparation have been given in at the end of the sum of the monograph. म्हणजे मोनोग्राफच्या एंडला त्यांनी काय केलंय, लिस्ट ऑफ प्रिपरेशन दिलेली आहे. देन डोस कसा एक्सप्रेस केला त्यांनी, तर मॅट्रिक सिस्टीम मध्ये आणि इंग्लिश सिस्टीम मध्ये, दोन्ही सिस्टीम मध्ये त्यांनी डोस मेजर केला. The units and the measures have been given in the matrix system. Weights and measures. Weights म्हणजे काय, तर आपण ग्राम मध्ये वगैरे मोजतो वेट्स,
ते वेट आणि मेजर म्हणजे काय, आपण मेजरिंग सिलेंडर मध्ये एखादं सोल्युशन मेजर करतो, तर ते मेजर्स हॅव बीन गिवन इन द मॅट्रिक्स सिस्टीम. ते कशामध्ये दिलेत त्यांनी, तर मॅट्रिक्स सिस्टीम मध्ये दिलेत. समजलं फर्स्ट एडिशनचे सायलेंट फीचर काय आहेत किंवा त्याच्यात काय असं नवीन आहे जे की सेकंड एडिशन मध्ये नाहीये. Yes, ma'am. ठीक आहे. हा, देन आपण आता बघूयात माय वॉइस इज ऑडिबल. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. देन आपण आता बघूया सेकंड एडिशन मध्ये काय सायलेंट फीचर आहेत किंवा काय त्याच्यामध्ये आहे किंवा कसं दिलंय ते, सेकंड एडिशन कशी आहे. Then the title of monographs have been changed from Latin to English, and the word of the title, for example, injection of aminophylline, have been changed to the aminophylline injection. आता आपण फर्स्ट एडिशन मध्ये काय बघितलं होतं, तर टायटल ऑफ मोनोग्राफ्स हॅव बीन गिवन इन द लॅटिन लँग्वेज. फर्स्ट एडिशन मध्ये काय केलं त्यांनी, तर जे काही मोनोग्राफचे टायटल आहेत ते त्यांनी लॅटिन लँग्वेज मध्ये टाकले होते. सेकंड एडिशन मध्ये त्यांनी काय चेंजेस केले, तर द टायटल ऑफ मोनोग्राफ्स हॅव बीन चेंज्ड फ्रॉम लॅटिन टू इंग्लिश. म्हणजे जे काही लॅटिन लँग्वेज मध्ये जे काही मोनोग्राफ्स होते फर्स्ट एडिशन मध्ये, ते त्यांनी चेंज करून कोणत्या लँग्वेज मध्ये टाकले, English. हा. सेकंड एडिशन मध्ये त्यांनी काय केलं, लॅटिन लँग्वेज मधले जे काही, माइक ऑफ करा, लॅटिन लँग्वेज मध्ये जे काही टायटल होते ते त्यांनी काय केले, इंग्लिश वर्ड मध्ये ट्रान्सफर केले, म्हणजे इंग्लिश वर्ड मध्ये त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. अँड द वर्ड्स ऑफ द टायटल, आणि त्याचे टायटल कसे होते, फॉर एक्झाम्पल लॅटिन लँग्वेज मध्ये त्यांनी कसे होते, तर इंजेक्शन ऑफ अमायनोफिलिन ही लॅटिन लँग्वेज झाली. हॅव बीन चेंज्ड, ती कशामध्ये चेंज केली, तर इंग्लिश लँग्वेज मध्ये चेंज केली. टायटल हेच आहे, पण जे काही फॉर्मॅट आहे लिहिण्याचा तर तो वेगळा आहे. अमायनोफिलिन इंजेक्शन असं त्यांनी लिहायला स्टार्ट केलं सेकंड एडिशन मध्ये. डोस आर एक्सप्रेस्ड इन द मॅट्रिक्स सिस्टीम ओनली. फर्स्ट एडिशन मध्ये काय आहे, मॅट्रिक्स डोस कशामध्ये एक्सप्रेस केलाय, मॅट्रिक्स आणि इंग्लिश सिस्टीम अशा दोन्ही लँग्वेज मध्ये डोस एक्सप्रेस केलाय. हा डोस कळतंय. सेकंड एडिशन मध्ये त्यांनी काय केलं, डोस आर एक्सप्रेस्ड इन द मॅट्रिक्स सिस्टीम ओनली, फक्त त्यांनी काय केली, मॅट्रिक्स सिस्टीम चालू केली. solubility is expressed in a part of a solvent per unit of a solute. solubility त्यांनी काय केली, तर त्यांनी पार्ट्स मध्ये सांगायला स्टार्ट केलं, एक्सप्रेस्ड इन अ पार्ट्स,
of a solute per unit part of a solvent. तुम्हाला सोल्युबिलिटी केमिस्ट्री मध्ये झालं असेल. हा, Yes, तर ma'am. तुम्हाला समजलं ना. तर सोल्युबिलिटी कशी एक्सप्रेस केली त्यांनी, पार्ट्स मध्ये एक्सप्रेस करायला स्टार्ट केली. तर ते पार्ट्स कसे होते, पार्ट्स ऑफ अ सोल्यूट पर युनिट पार्ट ऑफ अ सोल्यूट, सॉरी, पार्ट्स ऑफ अ सॉल्वंट पर युनिट पार्ट ऑफ अ सोल्यूट. समजलं, सोल्युबिलिटी त्यांनी पार्ट्स मध्ये एक्सप्रेस करायला स्टार्ट केली. देन द प्रिपरेशन ऑफ अ ड्रग have been given immediately after the monographs of the parent drug. आता त्यांनी काय केलं, जे काही पॅरेंट ड्रग आहे, पॅरेंट ड्रग म्हणजे कोणता, तर जो काही आपला मेन ड्रग आहे, तर ते द प्रिपरेशन ऑफ अ ड्रग हॅव बीन गिवन इमिजिएटली, म्हणजे जे काही आपले ड्रग आहे, मेन ड्रग आहे, त्याच्या खाली त्यांनी काय केलं, त्याचं प्रिपरेशन लिहायला स्टार्ट केलं. म्हणजे लगेचच आपल्याला प्रिपरेशन आणि ड्रग एकत्र भेटतील. हे काम त्यांनी कन्व्हिनियंट केलं आपल्यासाठी, जे काही आयपी बघणार आहेत त्यांच्यासाठी. तर त्यांनी काय केलं, जे काही पॅरेंट ड्रग आहे, पॅरेंट ड्रग म्हणजे कोणता, तर तो जो काही आपला मेन ड्रग आहे, तर त्याच्या खाली त्यांनी काय केलं, प्रिपरेशन ऑफ अ ड्रग, म्हणजे जे ड्रग कसा बनवायचा, प्रिपरेशन ऑफ अ ड्रग त्यांनी लिहायला स्टार्ट केलं. The test for sterility has been modified to provide, एक मिनिट, wait for 2 minutes. The test of sterility has been modified to provide a detection of a fungi in addition. म्हणजे जी काही स्टेरिलिटी टेस्ट होती, ह्याचा पार्ट तिथं खाली आला नाहीये, तर मी तुम्हाला दाखवते. द टेस्ट ऑफ स्टेरिलिटी हॅज बीन मॉडिफाईड टू प्रोव्हाइड फॉर द डिटेक्शन ऑफ अ फंगी इन ऍडिशन टू द एरोबिक अँड अनएरोबिक बॅक्टेरिया. म्हणजे जी काही स्टेरिलिटी टेस्ट होती, स्टेरिलिटी म्हणजे काय, तर असेप्टिक कंडिशन, तिथं कोणतेच बॅक्टेरिया नाहीयेत, म्हणजे काय, तर ते प्रोडक्ट स्टराईल आहे, फ्री फ्रॉम बॅक्टेरिया, पॅथोजन्स, असेप्टिक रूम किंवा असेप्टिक कंडिशन मध्ये जे काही प्रोडक्ट आहेत. द टेस्ट ऑफ स्टेरिलिटी म्हणजे जी काही स्टेरिलिटीची टेस्ट आहे, तर ती त्यांनी मॉडिफाईड केली फॉर डिटेक्शन ऑफ द फंगाय. म्हणजे डिटेक्शन ऑफ अ फंगाय साठी तिथं फंगाई आहेत का नाही हे डिटेक्ट करण्यासाठी जी काही स्टेरिलिटी टेस्ट होती, तर ती त्यांनी मॉडिफाय केली, म्हणजे त्याच्यामध्ये बदल केले फॉर इन ऍडिशन टू द एरोबिक अँड द अनएरोबिक बॅक्टेरिया. एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे काय, तर ते ऑक्सिजन घेऊन प्रेझेंट राहू शकतात किंवा ऑक्सिजन त्यांना लागतं, आणि अनएरोबिक म्हणजे काय, तर ऑक्सिजन शिवाय जे बॅक्टेरिया जगू शकतात, तर ते जी काही फंगाय, डिटेक्शन ऑफ अ फंगाय म्हणजे फंगायसाठी जी काही टेस्ट होती, स्टेरिलिटी टेस्ट, तर ती त्यांनी मॉडिफाईड केली इन ऍडिशन टू द एरोबिक अँड अनएरोबिक बॅक्टेरिया. जे काही
ऑक्सिजन आणि विदाउट ऑक्सिजन जे काही लिव्ह करणार होते ते बॅक्टेरिया, त्यांच्यासाठी त्यांनी वेगळी केली. देन थर्ड एडिशन. सेकंड एडिशन मध्ये काय आहे लक्षात आलं? कुणाला काही प्रॉब्लेम आहे का सेकंड एडिशन मध्ये? No, ma'am. No, ma'am. ओके. सेकंड एडिशन मध्ये काय आहे तर त्यांनी लॅटिन लँग्वेज मध्ये जे काही फर्स्ट एडिशन मध्ये होतं तर ते त्यांनी इंग्लिश एडिशन मध्ये इंग्लिश लँग्वेज मध्ये स्टार्ट केलं. फॉर एक्झाम्पल कसं होतं तर इंजेक्शन ऑफ अमायनोफिलाइन. अमायनोफिलाइनचं जे काही इंजेक्शन आहे तर त्याचं टायटल लॅटिन लँग्वेज मध्ये इंजेक्शन ऑफ अमायनोफिलाइन येतं, पण तेच आहे, त्याच इंग्लिश मध्ये काय येतं अमायनोफिलाइन इंजेक्शन. फक्त त्यांनी लँग्वेज चेंज केली लॅटिन टू इंग्लिश मध्ये मोनोग्राफची. देन जे काही डोस होते तर ते फक्त त्यांनी काय केले मॅट्रिक सिस्टीम मध्ये अलाव केले, म्हणजे मॅट्रिक सिस्टीम मध्येच त्यांनी देऊ लागले. देन सोल्युबिलिटी जी आहे, सोल्युबिलिटी ती पार्ट्स मध्ये त्यांनी डिवाइड केली, म्हणजे एक्सप्रेस इन पार्ट्स, म्हणजे जे काही सोल्युबिलिटी आहे तर ती पार्ट्स मध्ये एक्सप्रेस करायला स्टार्ट केली. देन प्रिपरेशन ऑफ अ ड्रग हॅव बीन गिवन इमिजिएटली, म्हणजे जे काही आपलं पॅरेंट ड्रग आहे, जे काही मेन ड्रग आहे, क्रू ड्रग आहे, तर ते त्याचं प्रिपरेशन ते इमिजिएटली खाली त्याच्यात देऊ लागले. देन जी काही स्टेरिलिटी टेस्ट होती डिटेक्शन ऑफ अ फंगायसाठी, म्हणजे फंगाई जिथं आहे का नाही हे डिटेक्ट करण्यासाठी जी काही टेस्ट होती स्टेरिलिटीची, तर ती एरोबिक आणि अनएरोबिक बॅक्टेरियासाठी सेपरेट केली, मॉडिफाईड केली, चेंज केली थोडी. देन थर्ड एडिशन. आता थर्ड एडिशन मध्ये त्यांनी काय ऍड केलं तर द न्यू एनालिटिकल टेक्निक्स सच ॲज फ्लेम फोटोमेट्री, फ्लुरोमेट्री, इलेक्ट्रोपोरेसिस अँड फोटोमेट्रिक हिमोग्लोबिओमीटर हॅव बीन इंट्रोड्युस्ड. तर अनालिटिकल टेक्निक, फोटोमेट्री म्हणजे तुम्हाला झालंय का शब्द आलाय फोटोमेट्री? फोटोमेट्री शब्द गेलाय का तुमच्या कानावरून, किंवा फ्लेम फोटोमेट्री? No, ma'am. No, ma'am. ओके. No, ma'am. देन फ्लेम फोटोमेट्री म्हणजे काय तर ब्रांच ऑफ ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन, म्हणजे जे काही ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन असतं तर ते मेजर करण्यासाठी फ्लेम फोटोमेट्रीचा यूज होतो. फोटोमेट्री म्हणजे काय तर लाईटचं मेजरमेंट घेतात, तर फ्लेम फोटोमेट्री म्हणजे काय तर ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन मेजर करतात. तर ते ह्याच्यामध्ये न्यू टेक्निक्स मध्ये ऍड केलं त्यांनी थर्ड एडिशन मध्ये. देन फ्लुरोमेट्री. फ्लुरोमेट्री काय आहे? फ्लुरो मीन्स स्पेक्ट्रम किंवा व्हिजिबल स्पेक्ट्रम फ्लुरोसन्स. फ्लुरोमेट्री म्हणजे काय तर स्पेक्ट्रम्स असतील व्हिजिबल स्पेक्ट्रम्स, तर ते त्याचं फ्लुरोसन्स मेजर करण्यासाठी यूज होते. देन इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय तुम्हाला फिजिक्स मध्ये हा शब्द गेला असेल, इलेक्ट्रोफोरेसिस गेलाय का शब्द 12वीला? इलेक्ट्रोफोरेसिस, रेझोनन्स हे असे शब्द ऐकलेत का? Yes, ma'am. हा, तर इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय? द movement of a charge particles in the fluid or gel under the influence of a electromagnetic field. जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे तर त्याच्यामध्ये जे काही चार्ज मूव्ह होतात किंवा पार्टिकल्स मूव्ह होतात तर ते म्हणजे काय तर इलेक्ट्रोफोरेसिस. तर ह्याचे टेक्निक्स त्यांनी ऍड केला. देन फोटोमेट्रिक हिमोग्लोबिलोमीटर. हिमोग्लोबिलोमीटरी म्हणजे काय तर जे काही हिमोग्लोबिन आहे
फोटोमेट्रिक हिमोग्लोबिनोमेट्री म्हणजे काय, तर हिमोग्लोबिन मेजर करण्यासाठी मेडिकल डिव्हाइस टू मेजर द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मेजर करण्यासाठी जे हे डिव्हाइस आहे फोटोमेट्रिक हिमोग्लोबिनोमेट्री, हे एक डिव्हाइस आहे, तर ते मेजर काय करतं, तर हिमोग्लोबिन हॅव बीन इंट्रोड्युस्ड. मग थर्ड एडिशन मध्ये काय केलं त्यांनी, न्यू अनालिटिकल टेक्निक्स. अनालिटिकल टेक्निक्स म्हणजे काय, तर नवीन टेक्निक त्यांनी ऍड केल्या, सच ॲज फ्लेम फोटोमेट्री, फ्लुरोमेट्री, इलेक्ट्रोफोरेसिस अँड फोटोमेट्रिक हिमोग्लोबिनोमेट्री हॅव बीन इंट्रोड्युस्ड. देन फ्लेम फोटोमेट्री म्हणजे काय, ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन जे काही आहे लाईटचं, तर ते मेजर करतं फ्लेम फोटोमेट्री. देन फ्लुरोमेट्री काय मेजर करतं, व्हिजिबल स्पेक्ट्रम ऑफ अ लाईट, म्हणजे जे काही लाईटचं व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे तर ते मेजर करतं. देन इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय, तर जे काही चार्जड पार्टिकल्स आहेत तर ते मुवमेंट ऑफ अ चार्जड पार्टिकल्स, फ्लुइड मधून जे काही चार्जड पार्टिकल्सची मुवमेंट आहे तर ते मेजर करण्यासाठी इलेक्ट्रोफोरेसिस यूज होतं. देन फोटोमेट्रिक हिमोग्लोबिनोमेट्री म्हणजे काय, तर हे एक डिव्हाइस आहे, तर त्याच्यामध्ये काय मेजर होतं, तर हिमोग्लोबिन मेजर होतं. समजलं? अनालिटिक टेक्निक मध्ये काय काय मेजर होतं? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then dissolution test have been introduced in the case of a certain tablets. जे काही टॅबलेटच्या डिझोल्युशन टेस्ट आहेत. डिझोल्युशन म्हणजे काय, तर ब्रेकडाऊन होणे, डिझॉल्व होणे. डिझोल्युशन टेस्ट आहेत टॅबलेटच्या, तर ते त्यांनी काय केलं, थर्ड एडिशन मध्ये ऍड केले. देन डिसइंटिग्रेशन टेस्ट हॅज बीन emitted by modifying the design of apparatus and method of testing. जे काही डिसइंटिग्रेशन टेस्ट आहे, डिसइंटिग्रेशन टेस्ट ऑफ टॅबलेट, हे पण तुम्हाला टॅबलेट आपला जेव्हा चॅप्टर येईल त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल कळेल डिझोल्युशन म्हणजे काय आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे काय. तर हे दोन्ही मध्ये पण ब्रेकडाऊनच होतं टॅबलेटचं. तर डिसइंटिग्रेशन टेस्ट म्हणजे जी काही टॅबलेटची डिसइंटिग्रेशन टेस्ट आहे, हॅव बीन एमिटेड बाय मॉडिफाईंग द डिझाईन ऑफ ॲपॅरेटस. म्हणजे हे त्यांनी एमिटेड म्हणजे काय, एक्झिट करणे, कमी करणे. ते डिसइंटिग्रेशन टेस्ट त्यांनी एक्झिट केली आणि नवीन जी काही आहे तर ती त्यांनी इंट्रोड्यूस केली बाय मॉडिफाईंग द डिझाईन ऑफ ॲपॅरेटस. जे काही ॲपॅरेटस आहे म्हणजे डिसइंटिग्रेशन टेस्ट जे काही ॲपॅरेटस आहे त्याच्यामध्ये त्यांनी मॉडिफिकेशन केले. अँड मेथड ऑफ अ टेस्टिंग, आणि जी काही मेथड आहे टेस्टिंगची, डिसइंटिग्रेशन टेस्ट करण्याची जी काही मेथड आहे तर ती त्यांनी मॉडिफाय केली. कधी, थर्ड एडिशन मध्ये. हे थर्ड एडिशनचं आपलं चालू आहे, आयपीची थर्ड एडिशन. त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केले हे त्यांनी सांगितले. डिझोल्युशन टेस्ट ॲपॅरेटस त्यांनी इंट्रोड्यूस केला आणि डिसइंटिग्रेशन टेस्टचं मॉडिफिकेशन केलं ॲपॅरेटस मध्ये, आणि त्याची टेस्टिंग जी मेथड आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी ऍडिशन त्यांनी इन्क्लूड केले. आणि हे जे काही अनालिटिकल टेक्निक्स आहेत तर ते त्यांनी ऍड केल्या. Then the pyrogen test has been revised to make the test less time consuming. पायरोजन टेस्ट म्हणजे काय, जे काही फिवर आहे, रॅट मध्ये पायरोजन टेस्ट केली जाते, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, पायरोजन म्हणजे काय, असे सबस्टन्स ते बॉडीमध्ये गेल्यानंतर, ब्लड स्ट्रीम मध्ये गेल्यानंतर फिवर प्रोड्यूस करतात. हे कधी कुठं टेस्ट होतं, कशावर टेस्ट होतं, तर माईस मध्ये आपण पायरोजन टेस्ट बघतो. तर ही जी काही पायरोजन टेस्टची जी प्रोसेस होती तर ही खूप टाइम कन्झ्युमिंग होती. मग त्यांनी काय केलं, द पायरोजन टेस्ट हॅज बीन रिवाइज्ड टू मेक द टेस्ट लेस टाइम कन्झ्युमिंग. जी काही पायरोजन टेस्ट होती तर त्याला कमीत कमी वेळ कसा लागेल त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, त्याची
टेस्ट करण्याची मेथड चेंज केली आणि ती रिवाइज केली, जेणेकरून त्या पायरोजन टेस्टला जेवढा काही टाइम लागतोय, टाइम पिरियड कन्झ्युम होतोय, तर तो त्यांनी लेस केला. समजलं? पायरोजन टेस्ट म्हणजे काय समजलं? फिवर प्रोड्यूस होतं आणि ते डिटेक्ट करायचं. ते कशात होतं? तर पायरोजन टेस्ट मध्ये होतं. पायरोजन म्हणजे काय? असा एक सबस्टन्स आहे, तर तो टॉपिकली एक प्रोड्युस्ड बाय द बॅक्टेरिया, म्हणजे तो एका बॅक्टेरिया तयार करतो आणि तो सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर फिवर जनरेट होतं. समजलं आता पायरोजन म्हणजे काय? पायरोजन टेस्ट आहे. मॅडम अजून एकदा सांगा की पायरोजन. पायरोजन टेस्ट का? ठीक आहे. पायरोजन टेस्ट म्हणजे काय? तर पायरोजन म्हणजे काय? एक सबस्टन्स आहे, तर तो काय करतो? आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो हीट प्रोड्यूस करतो आणि आपला जो काही फिवर आहे तर ते जनरेट होतं पायरोजन आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर. आपण ही टेस्ट कुणावर जनरली करतो? तर माईसवर, जे काही रॅट्स असतील, माईस असतील, तर त्याच्यावर आपण पायरोजन टेस्ट जनरली करतो. मग ह्याच्यासाठी जी काही पायरोजन टेस्ट आहे, तर ह्याच्यासाठी टाइम खूप कन्झ्युम होतो, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. तर त्याला आपण काय केलं, थर्ड एडिशन मध्ये त्यांनी काय केलं, टाइम जास्त जात होता, मग त्यांनी काय केलं, टाइम कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये चेंजेस केले आणि ते त्याच्यात रिवाइज केले, म्हणजे त्या एडिशन मध्ये त्यांनी ऍड केले ते मेथड आणि ती पब्लिश केली. आता समजलं पायरोजन म्हणजे काय? पायरोजन टेस्ट म्हणजे काय? हा, पायरोजन टेस्ट म्हणजे सिम्पली लक्षात ठेवा, तर हीट फिवर प्रोड्यूस करण्यासाठी जे काही सबस्टन्स वापरले जातात ते त्याच्या पायरोजन मध्ये येतात आणि ती टेस्ट करून आपण काय डिटेक्ट करतो, तर फिवर किती आहे किंवा फिवर कमी कसा करता येईल हे आपण त्यामध्ये बघतो पायरोजन टेस्ट मध्ये. तुम्हाला कशावर टेस्ट करतो हे इम्पॉर्टंट नाहीये, फक्त तुम्ही लक्षात ठेवा की पायरोजन टेस्ट हॅव बीन रिवाइज्ड टू मेक अ लेस टाइम कन्झ्युमिंग. पायरोजन टेस्टला टाइम कमी करण्यासाठी तर त्यांनी कमी केला आणि ते पब्लिश केलं. पायरोजन टेस्ट तुम्हाला लक्षात, म्हणजे तुम्हाला माहित असावी म्हणून मी तुम्हाला सांगितली पायरोजन टेस्ट म्हणजे काय. ओके, देन मायक्रोबियल लिमिट टेस्ट has been prescribed for certain pharmaceutical aid and oral liquid preparation. मायक्रोबियल टेस्ट म्हणजे काय? जे काही मायक्रोब्स असतील, तुम्ही लिमिट टेस्ट वगैरे कोणत्या सब्जेक्ट मध्ये शिकताय? फार्मास्युटिकल केमिस्ट्री. हा, फार्मास्युटिकल केमिस्ट्री. त्याच्यामध्ये काय आहे, तर एखाद्या लिमिट पर्यंत ते ऍक्सेप्टेबल आहे आणि लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर ते ऍक्सेप्टेबल नाहीये, ती लिमिट टेस्ट पास होत नाही तुमचं प्रोडक्ट. तर ही जी काही मायक्रोबियल लिमिट टेस्ट आहे, मायक्रोबियल लिमिट टेस्ट म्हणजे काय? जे काही मायक्रोब्स आहेत, स्मॉल ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते एखाद्या प्रोडक्ट मध्ये किंवा एखाद्या प्रिपरेशन मध्ये स्मॉल जे काही मायक्रोब्स असतील त्याची पण एक लिमिट टेस्ट आहे. सर्टन लिमिट पर्यंत आपण कंपाय करू शकतो किंवा सर्टन लिमिट पर्यंत ते चालू शकतं मायक्रोब्स असलेले एखाद्या प्रिपरेशन मध्ये, लिक्विड ओरल प्रिपरेशन मध्ये. पण त्याच्यापेक्षा जर एक्सिड मायक्रोबियल ग्रोथ झाली तर ते आपण कंप्लाय करत नाही किंवा ते टेस्ट आपलं जे काही ओरल सोल्युशन आहे ते फेल असतं. मग जी काही लिमिट टेस्ट हॅज बीन प्रिस्क्राइब्ड फॉर सर्टन फार्मास्युटिकल एड, जी काही प्रिस्क्राइब केलेली लिमिट टेस्ट आहे, मायक्रोबियल टेस्ट लिमिट टेस्ट आहे, तर ती कंप्लाय केली पाहिजे. अँड ओरल लिक्विड प्रिपरेशन, म्हणजे ओरल लिक्विड प्रिपरेशन मध्ये, लिक्विड प्रिपरेशन जे आहे त्याच्यामध्ये मायक्रोबियल लिमिट टेस्ट झाली पाहिजे, हे त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आपण तसंच पुढे नाही जाऊ शकत. मायक्रोबियल ग्रोथचं जे काही लिमिट आहे तर ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे. समजलं? येस मॅम. बाकीच्यांना समजलं? 60 स्टुडंट.
मॅम Yes, फिफ्थ ma'am. पॉईंट Yes, ma'am. कोण म्हणलं फिफ्थ पॉइंट अजून एकदा सांगा. मी म्हणलो मॅम. हा ठीक आहे, सांगते मी. मायक्रोबियल लिमिट टेस्ट जी आहे तर ते काय आहे, एखाद्या सर्टन लिमिट पर्यंत आपण ओरल लिक्विड ओरल प्रिपरेशन आहे किंवा लिक्विड प्रिपरेशन आहे आपलं, त्याच्यामध्ये मायक्रोबियलची ग्रोथ किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आपण कंप्लाय करू शकतो. पण सर्टन लिमिट पर्यंत जर ती लिमिट सोडून किंवा लिमिटच्या बाहेर जर त्याची ग्रोथ झाली मायक्रोबची कशामध्ये, लिक्विड प्रिपरेशन मध्ये, तर ते आपण आपलं प्रिपरेशन फेल गेलं किंवा ते आपलं प्रिपरेशन कंप्लाय करत नाही ती टेस्ट, असं आहे. तर मायक्रोबियल लिमिट टेस्ट जी काय आहे प्रत्येक प्रिपरेशनची करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणत्या एडिशन मध्ये, तर थर्ड एडिशन मध्ये. प्रत्येक ओरल प्रिपरेशनची मायक्रोबियल लिमिट टेस्ट आपण चेक केली पाहिजे, हे त्यांनी फक्त सांगितलेलं आहे. समजलं आता? मायक्रोबियल लिमिट टेस्ट म्हणजे काय समजलं, एखाद्या सर्टन लिमिट पर्यंत मायक्रोबची ग्रोथ असेल तर चालू शकते. जसे की तुम्ही बघताय फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल मध्ये तुमचे जे काही लिमिट्स असतील, एखादा एक्झाम्पल सांगा मला. क्लोराईडची टेस्ट, आयर्न, ओके, Chloride. लिमिट. मग त्याच्यामध्ये जे त्यांनी काही सर्टन लिमिट्स दिलेत, क्लोराईडचं त्याच्यामध्ये किती प्रमाण असायला पाहिजे, तर त्या प्रमाणापर्यंत तुमचं ड्रग किंवा जे क्लोराईड आहे आणि स्टँडर्ड्स, तुम्ही स्टँडर्ड्स आणि क्लोराईड टेस्ट सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन ते दोन्ही चेक करतात, कंपॅरिझन करतात, त्याच्यामध्ये किती क्लोराईड आहे. तशाच प्रमाणे ह्याच्यामध्ये पण आहे. मायक्रोबियल लिमिट टेस्ट मध्ये काय आहे, तर जे काही मायक्रोबियल म्हणजे काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सची जे काही प्रेझेन्स आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किती प्रमाणात असायला पाहिजेत ह्याचं पण एक सर्टन लिमिट आहे. तर ते लिमिट त्यांनी सेट केलेलं आहे, हे फक्त त्यांनी सांगितलेलं आहे. आता समजलं? Yes, ma'am. बॉईज समजलं का? येस मॅम. ओके, आपण बघूयात फोर्थ एडिशन. फोर्थ एडिशन, माइक ऑफ करा.